नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. मनसेच्या अंतर्गत पक्षामध्ये नाराजी आहे आणि त्यांची भांडणं आहेत आणि या सगळ्या गोष्टी आपण कालपासून ऐकतोय. जेव्हापासून मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी राजीनामा दिलाय आणि जो काही आताचा निकाल आला मनसेचा आणि ज्या काही जागा उभ्या केल्या होत्या आणि जे काही वातावरण होतं निवडणुकीच्या आधी, प्रत्येकाला वाटलं होतं, वैयक्तिक मला देखील वाटलं होतं, प्रत्येकाला वाटलं होतं की मनसेच्या एक 7-8 जागा का होईना पण येतील, एक 5 का होईना पण त्या निश्चित येतील. पण तसंच झालं नाही. किंबहुना 2019च्या तुलनेमध्ये यावेळेला मतांची टक्केवारी ज्या प्रकारे घसरले ते अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे. आता याच्या मागे अनेक जण कारणं सांगतात. याच्या मागे स्वतः पक्ष प्रमुखांनी देखील सांगितलंय की जर ईव्हीएम घोटाळा असेल तर पुरावे जमा करा, मग आपण त्याच्यावरती बोलूया. आतापर्यंत तरी काही पुरावे असे ठोस सापडलेले नाहीत. जे काही मतांची गणित जी काही जुळत नाहीयेत, म्हणजे काही ठिकाणी 500 मतं असतील तर 510 पडलेत, काही ठिकाणी 1000 असतील तर 1100 पडलेत. त्या सगळ्या मतांचं गोळाबेरीज आणि या सगळ्या गोष्टी थोड्याशा पुराव्या निश्चित बाहेर आणणं थोडंसं अवघड जाणार आहे. कारण ती जी झालेली मतं आहेत ना, ती बोगस मत आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्याबद्दल मी बोलतोय की ती निश्चित मत आहेत. ईव्हीएम हॅक करून, म्हणजे इकडं कुठलं बटन दाबल्यानंतर मनसेला मत दिल्यानंतर ते भारतीय जनता पार्टीला जाते, असं काही झालं नाहीये. पण जे काही बोगस मतदान आहे ते मतदान रात्री 7च्या नंतर केलेलं असोत किंवा गपचूप पैसे देऊन केलेलं मतदान असोत, अगदी त्या मशीन पर्यंत घेऊन जायपर्यंत बटन दाबेपर्यंत असलेली मतं असोत किंवा एका स्ट्रॅटेजिकली मनसेचा मतदार फोडून त्याला इकडे वळवण्याची स्ट्रॅटेजी असोत, या गोष्टी निश्चित झालेल्या आहेत आणि हे सगळं सगळ्यांना माहिती आहे. पण या विरोधामध्ये आज पुरावे नसल्यामुळे काही बोलता येत नाही. पण तसं ईव्हीएमवर जर आपण आक्षेप घ्यायचं झालं तर तो निश्चित सबशेल फेल आहे. कारण ज्या लोकसभेला यांना 400 पार करायचं होतं त्यावेळेला त्यांनी खरी ईव्हीएम हॅक करायची होती, कारण त्यांना बहुमतात यायचं होतं. कारण अनेक मोठे मोठे दिग्गज निर्णय या देशासाठी एनआरसी असेल, वक्फ बोर्डाचा असेल, या सगळ्या गोष्टी त्यांना करायच्या होत्या. पण तसंच झालं नाही. किंबहुना भारतामध्ये आता तुम्ही यूपी घ्या, यूपीमध्ये मला सांगा, त्यांचं सरकार आहे, तिथे त्यांना ईव्हीएम हॅक करायला काय अवघड होतं? जर त्यांना असं वाटत होतं, तिथे जिथे राम मंदिर बांधले तिथले 2-3 जागा त्यांच्या गेलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये मराठा फॅक्टर चालला, मुस्लिमांचं एकत्रीकरण चाललं, तेव्हा आपण ईव्हीएम वरती नाही ना आक्षेप उभा करू शकत किंवा नाही ना आपण केला आक्षेप. त्यामुळे या वेळेला आपण ईव्हीएमला दोषी नाही धरू शकत, त्या मशीनला दोषी नाही धरू शकत. पण जे काही यंत्रणा याच्या मागे कामाला लावले असतील किंवा जे काही अंतर्गत सगळ्या गोष्टी झाल्या असतील त्याच्यावर निश्चित मला देखील प्रश्नचिन्ह. मी मागे देखील माझ्या अनेक व्हिडिओमध्ये बोललोय. त्याच्यामुळं असा सगळा मनसेचा जो काही फटका मनसेला बसला तो अत्यंत धक्कादायक होता. कारण राज ठाकरेंसारखा माणूस सत्तेमध्ये येणं थोडंसं महत्त्वाचं होतं. कारण त्यांना देखील तो कॉन्फिडन्स होता. ते अनेक पत्रकार परिषदांमधून म्हटले की मनसे हा सत्तेत येणारा पक्ष असेल, भले त्याच्या जागा असतील नसतील पण यांच्यासोबत सत्तेत असेल. तोपर्यंत ते भारतीय जनता पार्टीच्या अनुकूल परिस्थितीमध्ये होते, कारण ते जास्त काही बोलत नव्हते. जे शिंदेवरती, उद्धव ठाकरेंवरती ते बोलत होते, निश्चित बोलत होते. पण याच वेळेला जी काही मतांची टक्केवारी मनसेच्या घसरली ते अत्यंत धक्कादायक होती. कारण कोणालाच वाटलं नव्हतं. यावेळेला अनेक जण लोक असं म्हणत होते की माझं मतदान ना मनसेलाच देणार मी, म्हणजे जिकडे तिकडे मनसे मनसे, मी या वेळेला संधी राजसाहेबांना देणार, या वेळेला संधी राजसाहेबांना देणार. पण मग मतं गेली कुठे? तर त्या मतांचं ध्रुवीकरण अशा प्रकारे झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. किंबहुना ती मतं जाणून बुजून टार्गेट करून इकडे वळवलेली मतं आहेत, पैसे देऊन. आणि आता मतदार फुटला शेवटी. आता आपण दोषी ईव्हीएमला नाही देऊ शकत, त्या मतदाराला आपण दोषी दिलं पाहिजे. कारण त्याला 4-4, 5-5, कित्येक ठिकाणी 10-10, 15-15 हजार रुपये मताच्या मागे वाटलेत. ही सगळ्यात महत्त्वाची वस्तुस्थिती आहे. मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की कधीही न गावाला जाणारी लोक आज लाखोच्या संख्येने गावाकडे पळाली, तिकडे गेली, ग्रामीण भागांमध्ये, शहरांमधून गेली आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका मनसेला बसलाय. सगळ्यात मोठा तुम्हाला सांगतो कसा तो. कारण अनेक ठिकाणी आजही एका माणसाचे 2-2 मतदान कार्ड आहेत, 2-2 लिस्टमध्ये नावं येतात, मुंबईला पण गावाला पण. अशा वेळेला जो काही हितनं मतदार गेलेला आहे, मग त्याचं तिकडेही नाव असेल, इकडेही नाव. कारण असतं इथं बिना वोटिंग कार्ड, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड कोणी राहत नाही. प्रत्येकाचे काही ना काहीतरी पुरावे इकडे देखील असतात आणि गावावरून आलेले पुरावे हे कधी कधी लोक नाही जास्त हे करत, तसंच राहून जातं तिथेच. पण तिथेही या सगळ्या गोष्टी होतात, तिथेही देखील नावं येतात. अशी कित्येक उदाहरणं आहेत की देखील मतं फुटलेली आहेत. लोक इथून जी गावाला लोक गेली त्याचा फटका मला असं वाटतंय ग्रामीण खेड्यातल्या महाविकास आघाडीला बसलेला आहे. खास करून तुम्ही बघाल तर खेडेगावाकडचे किंवा जिथं राष्ट्रवादी काँग्रेस मोठा तगड्या यानं उभा होता ती त्यांना तिथं धूळ चारले. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शहरातून गेलेली लोक आणि शहरातलं झालेलं कमी मतदान तुम्ही जर नीट सरासरी काढून पाहिली तर मग तुमच्या लक्षात येईल. आणि राहिला प्रश्न मनसेच्या काही एका विशिष्ट मतदाराचा, तो जो मतदार गेला आहे, तो फुटला आहे, तो निश्चित पैसे देऊनच गेलेला असणार आहे. कारण आता आपल्याला बोलायचं अविनाश जाधवांविषयी. ठाण्यामध्ये अविनाश जाधवांना 74-75 हजार मतं ही होती. तिथून डायरेक्ट ते खाली येतात 20-1 हजाराच्या फरकाने. ती 20,000 मतं नक्की वळली कशी, ती गेली कुठे? हा काही ईव्हीएमचा हॅक नाहीये किंवा ईव्हीएमला इथं बटन दाबल्यानंतर भाजपलाच मतदान जातं, इथं केल्यानंतर भाजपलाच मतदान जातंय, असं नाही होत.
त्याच्यामुळे हा जो टार्गेटेड जो काही मतदार होता तो फोडण्यामध्ये ही जी लोक यशस्वी ठरले आहेत आणि जे काही झाले, जे बोगस मतदान झालं असेल ते निश्चित त्याच्यावरती मला असं वाटतंय बोलणं अत्यंत महत्त्वाचं. ते असूच शकतं. असोत या सगळ्या गोष्टीचा मला असं वाटतंय फटका मनसेला बसला आणि पुन्हा एकदा जी मनसे उभारी घेत होती ती कुठेतरी बॅकफुटला येऊन बसले. कारण राज ठाकरे पण इतक्या उघडपणे अजूनपर्यंत तरी त्यांनी काही सांगितलेलं नाहीये. त्यांनी फक्त अविश्वसनीय तुर्तास एवढं बोलून ते शांत आहेत. कारण त्यांना माहिती आहे की आपण ठोस ईव्हीएमच्या विरोधात पावलं नाही उचलू शकत, कारण ते तेवढं शक्य नाही आहे किंवा तेवढं त्याच्यामध्ये तथ्य देखील नाहीये. आणि जसं ते म्हणतात की पुरावे गोळवा, तर निश्चित हे पुरावे येतील. ते कशाचे येतील? मतांच्या आकडेवारींचे येतील. की 500 होतं, 510 झालं, 520 पडलं, 550 पडलं. हे जे वरचे जे मतदानाचे सगळ्या गोष्टी होत्या ना, त्याच्यामध्ये गेम असू शकतो. ते तुम्ही पुरावे म्हणून घेऊन येऊ शकता, पण त्याला बोगस मतदान म्हणून ग्राह्य धरलं जाईल ना, की ईव्हीएमचा त्याच्यामध्ये दोष काढला जाईल. त्याच्यामुळे हे राजसाहेबांना एवढं माहिती आहे, ते एवढं राजकीय प्रगल्भतेने आहेत, त्याच्यामुळे ते लगेच या बाकीच्यांसारखं येऊन बाहेर तिळपापड करत नाहीयेत की जसे बाकीचे ईव्हीएम या गोष्टी करतायत. म्हणजे शरद पवार स्वतः ईव्हीएमच्या विरोधात बोलतायत. त्यांचीच मुलगी सुप्रिया सुळे ही ईव्हीएमवरच जिंकून आलेत ना. त्याच्यामुळे असे काही करण्यात काही अर्थ नाही. तेवढे राजसाहेब हुशार आहेत, त्यांना माहिती आहे नक्की काय असतं काय नाही राजकारणामध्ये. आणि तेवढे ते काही हे नाहीयेत की काही दुसरे करतात म्हणून मी पण काही करत सुटेल. पण निश्चित याच्यामध्ये हार जी झाली आणि त्याच्यामध्ये जो काही जिव्हारी लागला अभिनंदन जाधवांचा जो काही पराभव, जो ठाणे पालघर जिल्ह्याचा, म्हणजे मनसेचा जर पहिला आमदार कुठला निवडून येईल तर राजू पाटील नाही तर तो अविनाश जाधव असेल असं स्वतः राज ठाकरेंना वाटणारे राज ठाकरे, म्हणजे जिथं त्यांनी मला असं वाटतं सभा घेतल्या तिथं शर्मिला ठाकरे यांनी जाऊन स्वतः सभा घेतल्या आणि स्वतःची ताकद तिथं दाखवून दिली की ठाणे आमचा मतदारसंघ आहे आणि तो मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या सोबत आहे. तिथं मात्र त्यांना पिछे हाट झाली आणि ती अत्यंत धक्कादायक होती. कारण समोर असणारे आमदार जे संजय केळकर आहे तेच ते असं सांगितलं जातं. लोकांकडून देखील अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या की हा माणूस कधी आम्हाला दिसत नाही, हा आमदार आहे की नाही आम्हाला माहित नाही. मग या वेळेला मनसे सारखा एक अविनाश जाधवांसारखा एक माणूस जो सतत रस्त्यावर आहे, सतत लोकांचे प्रश्न सोडवतोय, त्याला मात्र मतदान कुठं झालेलं नाहीये. सगळ्यात धक्कादायक गोष्ट आहे. त्याच्यामुळे हे फुटलेलं मतदान आणि मग या सगळ्या गोष्टीतून काय झाला असेल ती आणि तो पराभवाचा सगळा झटका मला असं वाटतं अविनाश जाधवांनी कालच्या राजीनाम्यामध्ये स्पष्ट सांगितला. आणि जे काही पालघरमध्ये ते मोरे कोण आहेत जिल्हाध्यक्ष पालघरचे, त्यांना जी काही मारहाण झाली त्या सगळ्या गोष्टी अजून तरी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये समोर आलेल्या नाहीये. त्यांचा असा आरोप आहे की अविनाश जाधव गाडीमधून आले, 4-5 जण आले आणि मग त्यांनी हल्ला केला त्यांच्या भावावरती आणि या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यांच्यामध्ये तो अंतर्गत पक्षाची जी काही गोष्ट आहे किंवा जे कशामुळे झालं, काय झालं, या सगळ्या गोष्टी अजून तरी एवढ्या समोर आल्या नाहीयेत. पण जे काही मीडियावरती दाखवण्यात येत आहे मनसेच्या अंतर्गत गटबाजी अंतर्गत सगळ्या गोष्टी, कुठेतरी हे विरोधात केलेलं कटकारस्थान असू शकतं किंवा जाणून बुजून काहीतरी उठवायचं, हा पक्षच संपलाय, हा पक्ष संपलाच आहे, त्याला काहीच नाहीये, या सगळ्या गोष्टी लोकांसमोर आणायच्या, यातून एक निगेटिव्हिटी तयार करायची, एक नकारात्मकता तयार करायची असू शकतं. याच्यामध्ये आपण काही हे ठेवण्यामध्ये काही अर्थ नाहीये. हे असू शकण्याच्या मला दाट शक्यता वाटते. कारण ज्या प्रकारे अविनाश जाधवांनी पराभवाचा जिल्हाध्यक्षाचा राजीनामा दिला आहे, ते गेल्यानंतर जिल्हाध्यक्षपदी तिथला एक महत्वाचा पूर्ण माणूस नाहीये जो तिथे सगळ्या गोष्टी सांभाळेल, जे त्यांनी सांभाळले. म्हणजे एवढे दिग्गज ठाण्यामध्ये असताना मग ते एकनाथ शिंदे असतील, बाकीचे सगळे लोक असतील, यांना सगळ्यांच्या विरोधामध्ये एक स्वतःचा प्रश्न उभं करणं ही काही साधी गोष्ट नाहीये राजकारणामध्ये. मनसे सारखा एक पक्ष जो महाराष्ट्राच्या नेहमीच चर्चेमध्ये राहिलाय, पण तेवढंसं यश न मिळणारा पक्ष, तरीही त्याला तिथं जिवंत ठेवणं हे अविनाश जाधवांनी हुबेहूब करून दाखवलंय. त्याच्यामुळे त्यांचं पदावर असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. बाकी त्यांनी पक्ष वगैरे अजून तरी अशी कुठली गोष्ट अधिकृतरित्या केली नाही की मी पक्ष सोडून जातोय, मी माझं काम करतोय, मला महानगरपालिका येणार आहे त्या निमित्ताने मी माझं पुढचं काम चालू करतोय. पण या सगळ्या गोष्टी कुठेतरी अंतर्गत गटबाजी आणि अंतर्गत नाराजी दाखवतायत असं अनेक जण म्हणतात. आता ते किती सत्य आहे किती असत्य आहे याच्यावरती आपण तुर्तास तरी बोलू शकत नाही. पण अविनाश जाधवांसारखा एखादा माणूस हा दुसरीकडे कुठे जाणं हे अत्यंत मोठं घट असेल मनसेचे, अत्यंत मोठा त्यांना झटका असेल. कारण असा माणूस आणि असा नेता मनसे सारख्या पक्षामध्ये सध्या तरी त्यांच्या अगदीच वरचढ असा नाही, त्यांच्या बरोबरीचे अनेक असतील पण त्यांच्या वरचढ असा माणूस सध्या तरी कोणी नाहीये. कारण ते ज्या प्रकारचं काम करतात, ज्या प्रकारचा लोकांचा त्यांना प्रतिसाद आहे तो अप्रतिम आहे. त्याच्यामुळं अशी माणसं सोडणं किंवा अशी माणसं जाणं किंवा अशी माणसांनी सोडून जाणं हे थोडंसं धक्कादायक असेल. पण याच्यावरती निश्चित सगळ्या पक्षाकडून किंवा संपूर्ण याच्याकडून अविनाश जाधवांवरती जोर असेल की तुम्ही कुठेही जाऊ नका, तुमची नाराजी असेल काय असेल या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत ठेवा. त्याच्यामध्ये कुठे पक्ष सोडून तरी अजून तरी अधिकृतरित्या गेले नाहीयेत. मी जसं म्हटलं, मी मागच्या एका व्हिडिओमध्ये माझ्या सांगितलं की या काहीशा गोष्टी आहेत त्याच्यावरती आपल्याला फोकस करावा लागेल. म्हणजे मनसे सारख्या पक्षाला फोकस करावा लागेल आणि त्या गोष्टी सुधाराव्या लागतील. आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण नुसतं बोलण्यात आणि नुसतं हे करण्यात काहीही अर्थ नाहीये. जोपर्यंत तुम्ही इम्प्लिमेंट स्ट्रॅटेजिकली करत नाही तोपर्यंत राजकारणामध्ये सध्या तरी काही होऊ शकत नाही. कारण येणाऱ्या
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या तुमच्या तळागाळातल्या संघटना, तुमचे शाखा प्रमुख, तुमचे विभागाध्यक्ष हे किती मजबूत आहेत हे दाखवणाऱ्या त्या निवडणुका आहेत, हे लक्षात घ्या. कारण नगरसेवकाला 4-5-10 हजार मतं पडतात, 10,000 10-5,000 मध्ये सगळ्या गोष्टी होत असतात. त्याच्यामुळे ती जी रहिवासी लोक आहेत त्यांच्यामध्ये तुमच्या शाखा प्रमुख असो, तुमचा विभागाध्यक्ष असो, तुमचे बाकीच्या छोट्या मोठ्या खालच्या दर्जाच्या संघटना असो, त्या किती सक्रिय आहेत हे यातून दिसून येतं. आणि जे ठाण्यामध्ये आहे, जे त्यांनी तिथं बांधून ठेवलंय, त्यांनी सगळ्या गोष्टी करून ठेवल्यात, त्याच्यामुळे अविनाश जाधव जाणं अत्यंत धोक्याची गोष्ट असेल एवढंच सांगतो. कुठल्या पक्षात जातील, काय जातील, अनेक जणांकडून सांगितलं जात आहे उद्धव ठाकरेंच्या पक्षात जातील, इकडे जातील, तिकडे, असं तर सध्या तरी असं काही अधिकृतरित्या नाहीये. पण जर तसं झालं, त्यांना जर पक्ष सोडावा लागला किंवा जर ते सोडून जायच्या याच्यामध्ये असतील तर मनसे सारख्या पक्षाला अत्यंत मोठा धक्का असेल, एवढं फक्त लक्षात ठेवा. नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष. काल मी माझ्या ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता आणि तो देण्याच्या मागचं माझं उद्दिष्ट असं होतं की ठाण्यात मनसे ठाणे पालघरमध्ये इथेही आम्ही जागा निवडून आणली नव्हती आणि त्याची नैतिक जबाबदारी माझी आहे. तो म्हणून मी तो राजीनामा दिला होता. माझ्याकडे पक्षात 3 पद आहेत. एक पक्षाचं नेतेपद आहे, दुसरं नाभिक सेनेचं अध्यक्षपद आहे आणि तिसरं जिल्हाध्यक्षपद, अशी 3 पदं होती. सो त्यातल्या एका पदाचा मी राजीनामा दिला होता आणि उर्वरित मी पक्षाचा नेता होतोच. तो मी नेता म्हणून देखील काम करू शकत होतो. परंतु आज सकाळी मला सन्माननीय राजसाहेबांनी बोलवलं होतं आणि सन्माननीय साहेबांनी मला पुन्हा आदेश दिलेला आहे की ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्याची जबाबदारी तुझी आहे, तुला जिल्हाध्यक्ष म्हणून तिथे काम करायचं. मी याच्या आधीही सन्माननीय राजसाहेबांच्या प्रत्येक आदेशाचं पालन केलंय. आयुष्यात पुढे देखील सन्माननीय राजसाहेबांच्या सर्व आदेशाचं पालन करणार आहे आणि आज देखील साहेबांनी जो मला आदेश दिलाय त्याचं मी पालन करणार आहे. सन्माननीय राजसाहेबांनी मला राजीनामा हा वगैरे असं काही नसतं, असं साहेबांचं वाक्य होतं. काम करत राहायचं असतं, यश जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल. सो मी साहेबांच्या आदेशाचं पूर्ण पालन करून आजपासून पुन्हा ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने वाढवणार. आणि आणखी एक गोष्ट मी नेहमी सांगतो लोकांना, मला अनेक लोक फोन करतात आणि मला सांगतात की आमच्याकडे, त्या वेळेला माझं एक वाक्य असतं की माझ्या रक्तात राज ठाकरे. सो माझ्या रक्तात राज ठाकरे, त्यामुळे कुठल्या जिल्हाध्यक्षपद गेल्याने माझी साहेबांवरची निष्ठा कमी होणार नव्हती किंवा साहेबांवरचं प्रेम कमी होणार नव्हतं. मी नेते म्हणून किंवा नाविक सेनेचा अध्यक्ष म्हणून किंवा महाराष्ट्र सैनिक म्हणून त्याच जोशात काम करणार होतो. पण आज पुन्हा एकदा सन्माननीय राजसाहेबांनी मला माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि पुन्हा एकदा मला जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहायला सांगितलं आहे. सो पूर्ण ताकदीने लढणार, सन्माननीय राजसाहेबांसाठी महाराष्ट्रभर फिरणार आणि त्याच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष वाढवण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागणार त्या करणार. ज्या महाराष्ट्र सैनिकांनी काल दिवसभर सोशल मीडियावर असतील, मला फोनच्या माध्यमातून असतील, राजीनामा देऊ नका वगैरे जे सांगितले होते किंवा मी त्यांच्यासोबत राहिलो पाहिजे अशी प्रत्येकाची, त्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचे मी मनापासून आभार मानतो. माझ्या पक्षातल्या अनेक नेत्यांचे मी आभार मानतो की ज्यांनी ही सगळी घटना घडल्याच्या नंतर ताबडतोब मला फोन करून तू एकटा नाहीस, तर आम्ही सगळे जबाबदार आहोत, आपण सगळे एकत्र राहिलो पाहिजे आणि सन्माननीय राजसाहेबांची ताकद वाढवली पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा होती. माझी इच्छा तीच आहे. सो मी आजपासून पुन्हा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करणार आहे, साहेबांच्या आदेशाचं पालन करणार आहे. लवकरच भेटू. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.